नमस्कार. तुम्हा सर्वांचं परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत. तर आज आपण निफ्टी आणि बँक निफ्टीचं वीकली अनालिसिस करणार आहोत. ह्या आठवड्यामध्ये ह्या आठवड्यामध्ये काय घडलं आणि नेक्स्ट वीकमध्ये मार्केटमध्ये काय प्रिडिक्शन आपण करू शकतो, ते पूर्ण आठवड्याचं प्रिडिक्शन आपण एका व्हिडिओमध्ये करणार आहोत. तर नेक्स्ट वीकमध्ये मार्केट कोणत्या साईडला जाईल आणि कोणत्या साईडला आपल्याला एक छान ट्रेड भेटू शकतो. चला चालू करूया आजचा व्हिडिओ. तर निफ्टीमध्ये वीकली अनालिसिस करताना तुम्ही एक गोष्ट ऑब्झर्व केली असेल की हा दुसरा वीक सुद्धा मार्केटनी एक मोठी डोजी कॅन्डल बनवलेली. लास्ट वीक मध्ये आपण ठरवलं होतं जर याच्यावरती जर मार्केट परत एकदा जर निघलं आणि सस्टेन जर केलं तर मार्केट वरच्या लेवल पर्यंत जाऊ शकतं. तर मार्केटनी ह्या वीक मध्ये असं दाखवलंय की खालून तर बायर आहेत पण वरतून तेवढेच सेलर आहेत. बायर मार्केट वरती घेऊन आलं, त्याच्यानंतर सेलर परत वरती गेलेलं मार्केट खाली घेऊन आलं. तर एक कम्प्लिटली 2 आठवड्यापासून मार्केट जवळपास एकाच रेंजमध्ये हॉल्ट करताना आपल्याला दिसतंय. रेंज ब्रेकआउट झाली खालच्या साईडला पण आणि वरच्या साईडला पण ऍट द एंड मार्केटनी आहे तिथं जवळपास क्लोजिंग दिलेली. तर चला आपण ट्रेंड अनालिसिस एकदा करून घेऊया. मार्केटचा ट्रेंड एक्झॅक्ट काय सांगतोय. तर मार्केटचा ट्रेंड जर आपण पाहिला तर मार्केट पहिला ट्रेंड डाऊन ट्रेंड मध्ये कन्वर्ट झाला. त्याच्यानंतर मार्केटनी एक अप ट्रेंड एस्टॅब्लिश केला होता. इथं हॉल्ट करून मार्केट एक अप ट्रेंड मध्ये गेलतं. त्यानंतर मार्केटमध्ये परत एकदा सेलिंग प्रेशर आलं. प्रिव्हियस सगळे लो तोडून मार्केट खाली आलं. तर आता मार्केटचा जो ट्रेंड दिसतोय तर हा ट्रेंड एक साइडवेज ट्रेंड सध्या दिसतोय. आज काल जे क्लोजिंग झालं डेली कॅन्डलवर ते आपल्याला एक साइडवेज मध्ये एक रॅली आली. त्याच्यानंतर आपण ह्या मार्केटला जोपर्यंत ह्या लोच्या खाली एखादी कॅन्डल डेली कॅन्डल क्लोज होत नाही तोपर्यंत आपण हे मार्केट जे आहे ते साइडवेज मार्केट समजू शकतो. किंवा इथून जोपर्यंत आता हा फर्स्ट हाय बनवलाय, इथं जर सेकंड लो बनवून परत मार्केट जर वरती गेलं तर आपण याला परत एकदा अप ट्रेंडिंग मार्केट म्हणू शकतो. तर सध्या आपण मार्केटला साइडवेज ऍज अ कन्सिडर करणार आहोत, कारण डाऊन ट्रेंड मध्ये येऊन परत त्याच वरच्या रेंज मध्ये मार्केट रिटर्न आलेलं आहे आणि आपल्याला इथं एक डब्ल्यू पॅटर्न पण बनलेला दिसतोय आणि तो ब्रेकआउट होऊन जवळपास रिटेस्ट करताना मार्केट आपल्याला इथं दिसतंय. तर आपल्याला छोट्या टाइम फ्रेमवर आपण पाहू की मार्केट कंटिन्यू होईल का परत एकदा इथून वरती जाईल. तर चला निफ्टीचा अनालिसिस छोट्या टाइम फ्रेमवर आपण एकदा करून घेऊ. जर छोट्या टाइम फ्रेमवर जर पाहिलं तर मार्केटनी इथं एक एम पॅटर्न आपल्याला बनवलेला दिसतोय. एम पॅटर्न बनवून मिडलला जो आपला रेजिस्टन्स होता, आपण जी चर्चा केली होती की आपल्याला गॅप लेवल पर्यंत मार्केट येताना दिसू शकतं, त्या रेजिस्टन्स पासून खाली येऊन परत एकदा मार्केटनी इथं एक हायर लो आणि लोअर हाय हा बनवलेला आहे. इथे एक हाय बनला, त्याच्यानंतर इथे एक लो बनला, हायर लो झाला आणि त्याच्यानंतर एक हायर लो बनवून परत एकदा मार्केट लोअर लो बनवताना आपल्याला छोट्या टाइम फ्रेमवर दिसतंय. आता नेक्स्ट सिच्युएशन काय होऊ शकते. जर मार्केट इथून कंटिन्युएशन मध्ये जर खाली आलं तर आपल्यासाठी 23,800 ची जी लेवल आहे ते ऍज अ इम्पॉर्टंट सपोर्ट आपण म्हणू शकतो. जोपर्यंत मार्केट जर इथून डायरेक्टली खाली आलं नेक्स्ट वीक मध्ये, इथं जर काही सपोर्ट घेऊन वरती जर निघायचा प्रयत्न केला तर आपण याला एक इम्पॉर्टंट सपोर्ट वरून मार्केट रिव्हर्स जाताना आपल्या इथून दिसू शकतं. इथून जर मार्केट रिव्हर्स गेलं तर आपल्याला नेक्स्ट जे आहे 24,600 ची लेवल मार्केटमध्ये येताना दिसू शकते. आयदर इथून जर हायर हाय बनवला आणि मार्केट ह्या लेवलच्या वरती जर निघालं, जो कालचा हाय होता त्याच्या वरती जर निघालं तरीही आपल्याला हा एक रेजिस्टन्स मेजर रेजिस्टन्स एरिया आपल्याकडं आहे. तर करंट सिच्युएशन मध्ये जर मार्केट एक शार्पली पटकन ह्या रेंज मध्ये आलं आणि इथून जर सपोर्ट घेतला तर आपण मार्केटनी ट्रेंड चेंज करून अपसाइड ट्रेंड मध्ये कन्वर्ट झालो असं म्हणू शकतो. तर आपल्याला नेक्स्ट वीक साठी 23,800 ची जी पोझिशनल लेवल आहे ती इम्पॉर्टंट लेवल आपल्यासाठी राहील आणि जो रेजिस्टन्स राहील तो
600चा इम्पॉर्टंट रेजिस्टन्स राहील. तर आपल्याला नेक्स्ट वीक मध्ये ह्या दोन ठिकाणी मार्केट जर इथून रिव्हर्सल व्हायला लागलं तर छोट्या टाइम फ्रेमवर आपल्याला डेली अनालिसिसवर जे आपण अनालिसिस केलं तर आपल्याला जी ट्रेंड लाईन जर भेटली होती आणि इथला जो रेजिस्टन्स आहे आपल्यासाठी तो रेजिस्टन्स ब्रेकआउट करून जर वरती गेलं तर आपल्याला 24,600 ची लेवल येताना मार्केटमध्ये दिसल. आयदर जर मार्केट कंटिन्युएशन इथून प्राइस ऍक्शन बनून ट्रेंड लाईनचं रेजिस्टन्स घेऊन जर खाली येत असेल तर आपल्याला 23,800 ची लेवल परत एकदा पाहायला भेटू शकते. तर नेक्स्ट वीक मध्ये आपला जो काही प्लॅन राहील निफ्टी बाबतचा तो सिंपल राहील. जर हे कंटिन्युएशन मध्ये जर खाली येत असेल आणि स्पीडनी जर काही चान्सेस इथं दाखवत असेल प्राइस ऍक्शन बनवून खाली येण्याचे तर आपण एक डाऊन साइड साठी छोट्या डाऊन साइड साठी एक प्लॅन करू शकतो. आयदर जे आपण डेली अनालिसिस केलेला आहे डेली अनालिसिसचा एक व्हिडिओ सोमवारसाठी जो बनवलेला आहे तो नक्की आवर्जून पहा, कारण त्या अनालिसिसवर सुद्धा तुम्हाला इथून जर ब्रेकआउट जर भेटला ह्या लेवल पासून तर तुम्हाला एक 24,600 ची लेवल मार्केटमध्ये येताना दिसू शकते. तर दोन इम्पॉर्टंट लेवल्स आपल्याकडे आहेत. एक सपोर्ट लेवल आहे, एक रेजिस्टन्स लेवल आहे. ह्या दोन्ही लेवल्सवर मार्केट काय रिॲक्शन देत आहे, रेजिस्टन्स ब्रेक करतंय आणि परत कंटिन्युएशन होतंय का रेजिस्टन्सवर सपोर्ट घेऊन परत मार्केट वरती जात आहे. आयदर मधूनच मार्केट जर वरती जात असेल तर आपण डेली अनालिसिसवर जो प्लॅन केलेला आहे तो एक्झिक्यूट करायला कोणतीही अडचण. तर तुम्हाला निफ्टीचा अनालिसिस हा पूर्ण मी माझा समजून सांगितलाय. मी ज्या दोन इम्पॉर्टंट लेवल आहेत त्या इम्पॉर्टंट लेवलला ट्रेड करणार आहे आणि आयदर डेली इंट्राडे मध्ये जे अनालिसिस जे केलेलं आहे त्याच्याप्रमाणे इथं मी एक बुलिश ट्रेड शोधणार आहे. मला निगेटिव्ह ट्रेड जरी भेटली तरीही निगेटिव्ह ट्रेड मी एक प्लॅन करणार आहे, कारण इथं मला रिस्क टू रिवॉर्ड चांगला दिसतोय आणि अप्पर साइडला तर व्यवस्थितच आहे. अप साइडला रिस्क टू रिवॉर्ड अजून जास्त भेटल आणि काहीही अडचण येणार नाही. फक्त स्टॉप लॉस तुम्ही फॉलो करताना स्ट्रिक्ट स्टॉप लॉस फॉलो करा, जेणेकरून जरी तुम्ही ट्रेंडच्या अपोज मध्ये गेले आणि ट्रेड जर घेतली तर तुम्ही छोट्या लॉस मध्ये बाहेर पडणं हे खूप गरजेचं आहे. तर चला आता बँक निफ्टी मध्ये काय अनालिसिस होतो तो आपण एकदा पाहून घेऊ. बँक निफ्टी जर तुम्ही पाहताल तर बँक निफ्टी एक गॅप फिल करून निगेटिव्ह ट्रेंड मध्ये क्लोजिंग झालेली. जी काय रेंज होती निफ्टीनी तुम्हाला वरच्या साईडला क्लोजिंग दिली, पण बँक निफ्टीनी तुम्हाला विकली कॅन्डल मध्ये डाऊन साइड क्लोजिंग दिलेली. तर बँक निफ्टी मध्ये कम्प्लिटली एकाच रेंज मध्ये मार्केट राहिलं असं आपण म्हणू शकतो आणि जोपर्यंत ह्या कॅन्डलचा लो ब्रेक होत नाही तोपर्यंत कदाचित आपल्याला ट्रेड भेटणं हे थोडंसं कठीण जाईल. आता आपण एक्झॅक्ट ट्रेंड काय चालू आहे बँक निफ्टी मध्ये हे एकदा पाहून घेऊ. जर बँक निफ्टी मध्ये तुम्ही जर पाहिलं तर मार्केटने इथून एक अपसाइड ट्रेंड केलता, त्याच्यानंतर ह्या लोच्या खाली मार्केट आल्यानंतर डाऊन साइड मध्ये कन्वर्ट झालता आणि इथून आपल्याला एक साइडवेज ट्रेंड दिसतोय. तर डेली कॅन्डलवर तुम्ही जर पाहिलं तर हा आपल्याला इथं एक ट्रेंड लाईन मिळालेली आहे. ट्रेंड लाईनला ट्रेड फॉलो करून सुद्धा आपण इथे एक ट्रेड प्लॅन करू शकतो. चला, मार्केटचा ट्रेंड साइडवेज आहे आणि साइडवेज ट्रेंड मध्ये आपण काय प्लॅन करू शकतो हे आपण एकदा पाहून घेऊया. जर मार्केट जर तुम्ही पाहिलं तर कम्प्लिटली साइडवेज असल्यामुळं आपल्याकडं फक्त आणि फक्त एक ट्रेंड लाईनचा सपोर्ट आणि हा रेजिस्टन्स एरिया अजून अवेलेबल आहे. जर मार्केटनी इथून ट्रेंड लाईन जर ब्रेक केली, इथे एक रिटेस्ट दिला आणि ह्या लोच्या खाली एखादी कॅन्डल जर क्लोज दिली तर मार्केट एका मोठ्या निगेटिव्ह ट्रेंड मध्ये कन्वर्ट होऊ शकतं. तर त्याच्यामुळं हा जो काही एरिया राहील बँक निफ्टी मध्ये 50,600 च्या आसपासचा किंवा हा जो सपोर्ट राहील 470चा ह्या सपोर्टवर आपल्याला लक्ष देणं खूप गरजेचं राहील, कारण इथून जर मार्केट खाली निघलं तर आपल्याला एक मोठा फॉल बँक निफ्टी मध्ये पाहायला भेटू शकतो. आयदर
जर मार्केटनी ह्या ट्रेंड लाईन पासून सपोर्ट घेतला, इथं जर आपल्याला परत एकदा मार्केट वरती जाऊन परत खाली येताना दिसलं आणि इथं एक डब्ल्यू पॅटर्न जर फॉर्म झाला या ट्रेंड लाईनच्या आसपास, तर परत एकदा आपल्याला 52,000ची लेवल येताना मार्केटमध्ये दिसू शकते. आणि ह्या लेवलला इथून जर तुम्ही एक बुलिश ट्रेड प्लॅन जर केली, ह्या लेवलला आपल्याला जे काही रिएक्शन भेटणार आहे, ह्या रिएक्शन वरून आपण एक ट्रेड इथं प्लॅन करू शकतो. आयदर ही जी ट्रेंड लाईन आहे, हा डब्ल्यू पॅटर्न किंवा ट्रेंड लाईन जशी ब्रेक होईल, जर आपल्याला हा जर स्टॉप लॉस कंटिन्यू ठेवता आला, जर मार्केट याच्या खाली जर निघलं ट्रेंड लाईनच्या, तर आपल्याला इथून एक ट्रेड याच्यावरती स्टॉप लॉस ठेवून प्लॅन करता येऊ शकते. फर्स्ट टार्गेट आपलं हे लेवल राहील. हा जो लो बँक निफ्टीनी मारलेला आहे ह्या लो पर्यंत, आणि त्याच्यानंतर मार्केट जर कंटिन्युएशन मध्ये जर गेलं तर आपल्याला मार्केटमध्ये एक मोठा फॉल पाहायला भेटू शकतो. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक द्या आणि कमेंट नक्की करा. धन्यवाद.